नमस्कार, मी स्नेहल्स किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहोत भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी, तेही घरच्या सोप्या पद्धतीत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। भोगीची मिक्स भाजी करण्यासाठी भाज्या इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता त्या कुकरला 2 शिट्ट्या करून उकडून घेऊया। सर्व भाज्या कुकर मध्ये टाकल्या आहेत। आता त्यात लागेल तेवढं पाणी टाकून झाकण लावून घेऊया। मिक्स भाजी उकडून घेतलेली आहे। आता आपण भाजी बनवून घेऊया। कढईत तेल तापलेलं आहे, त्यात मोहरी, थोडं जिरं, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता, वाटलेला मसाला घरचा, तेलात छान फ्राय करून घ्यायचं मसाला। वाटण फ्राय करून झालं की त्यात हळद, आपले घरचेच मसाले टाकून घ्यायचे। हळद, तिखट, थोडेसे पांढरे तीळ। हे सगळं परतून झालं की आपली उकडलेली भाजी टाकायची त्यात। चवीनुसार मीठ, भाजीला 5 मिनिटं उकळी येऊन देऊया। आणि ते गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकली। बाजरीचं पीठ तयार करण्यासाठी साहित्य बघून घेऊया। 1 किलो बाजरी घेतली, चना डाळ, उडीद डाळ, बडीशेप आणि मूग डाळ। हे 4 वस्तू भाजून घ्यायच्यात। त्याची भाजणी केली तर खमंग वासही येतो, त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा एकदा। गॅसवर कढई तापलेली आहे। आता आपण हरभऱ्याची डाळ टाकून घेऊया। चना डाळ मध्यम आचेवर खमंग भाजून घ्यायचे। बघू शकता थोडी लालसरपणा आलेला आहे। आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये। मूग डाळ भाजून घेऊया। मूग डाळीला थोडा तांबूस रंग आला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ती। उडीद डाळ भाजून घेऊया। उडीद डाळीलाही तांबूस रंग आलाय, तेही काढून घेऊया। बडीशेप भाजून घेऊया। बडीशेपही भाजून झालेली आहे, ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता सगळे मिश्रण भाजून झालेले आहे। चना डाळ, उडीद डाळ, मुगाची डाळ आणि बडीशेप हे सगळं मिश्रण एकत्रित करून बाजरीमध्ये टाकून घेऊ। सगळं मिश्रण एकत्रित करून गिरणीमधून दळून आणायचं। ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा। खमंग भाजणीची बाजरीची भाकरी नक्की आवडेल तुम्हाला। त्याचं पीठ दळून आणलेलं आहे। आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया। चवीनुसार मीठ थोडं टाकायचं, लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून तयार झालेलं आहे, त्याचे एक एक उंडे करून घेऊया। यावरच या पद्धतीने पांढरे तीळ लावून घ्यायचे। या पद्धतीने बाकीच्या भाकऱ्या करून घेऊया। बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी तयार आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आज आपण बघितलं घरच्या सोप्या पद्धतीने भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवा।
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।